नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की अक्षय आणि शशिकांत घरी येतात. तेव्हा अक्षय शशिकांतबरोबर आतमध्ये बंगल्यात जायला निघतो, तर शशिकांत त्याला म्हणतो, ए कुठे? अक्षय म्हणतो, मालक आतमध्ये येऊन सांगतो की तुम्ही कोण आहात, तुमची ओळख करून देतो, नाहीतर ते तुम्हाला फटकवतील. मग शशिकांत त्याला ओरडतो. मग अक्षय म्हणतो, नाही, तुमच्या तोंडाला हा काळा रंग कसा फासलाय ते पण सांगतो, नाहीतर ते तुम्हाला भिकारी समजतील आणि हकलून देतील. थांबा तुम्ही, असं म्हणून अक्षय आत पळत जातो आणि ओ आजीबाई, काका, हे जे येत आहेत ते आपलेच आहेत, घाबरू नका. आई आजीला आणि काकाला काही समजत नसतं. तेवढ्यात तिथे सीमा येते आणि शशिकांत पण आतमध्ये येतो. शशिकांतला पाहून सगळेच हसायला लागतात. शशिकांत सगळ्यांकडे बघत असतो, म्हणतो, असे काय बघताय? त्यावर लगेच काका म्हणतात की काय रे, रंगपंचमी खेळून आलास की काय? मग शशिकांत म्हणतो, हो, तुला खेळायची का, ये. मग काका नाही म्हणतो. जी त्याला विचारते, शशिकांत, ही काय अवस्था आहे, काय झालंय तुला? मग लगेचच शशिकांत आईला म्हणतो की आई, उगाच खोटा आणून काळजी दाखवू नको. मगाशी तू माझ्यावर हसलीस. मग आयाजी म्हणतात, हसण्यासारखीच तर गोष्ट आहे, काय अवतार आहे तुझा, पाहिलास का तू? मग शशिकांत म्हणतो, मी काय करू, मी मीटिंगसाठी चाललो होतो, तिकडून 4 पोरं आली आणि मला कलर फासून गेली. म्हणतो, नुसते कलर करून नाही तर खूप मज्जा करून गेले, बघा किती धमाल केली आहे पोरांनी. आजी म्हणते की असं का केलं असेल त्या पोरांनी? तर लगेच काका म्हणतात की अगं आई, तू विसरलीस का, रंगपंचमी येते, पोरं असे खेळ खेळणारच आणि याला तर असे खेळ खेळायला आवडतातच. त्याचे हे बोलणे ऐकून सीमा आणि आयाजीला खूपच हसायला येतं. त्यानंतर अक्षय म्हणतो की त्यात आपले साहेब आकाराने मोठे, तर पुरला नसेल म्हणून त्यांनी हे फुगे जोराजोरात मारलेले दिसतात. तर शशिकांत लगेच चिडतो आणि त्याला म्हणतो, घरात यायचं नाही, जा तू गाडीत जाऊन बस. तेवढ्यात तेथे जान्हवी येते. शशिकांतला पाहून ती म्हणते, कोण आहे हा माणूस? आयाजी, हा घरात कस काय आला? आनंद पण खाली येत असतो आणि मग जान्हवी आयाजीला म्हणते, कोण आहे हा माणूस? त्याची आणि सीमा तिला खुणवून सांगण्याचा खूप प्रयत्न करतात, पण तिला काही समजतच नाही. इकडे आनंद पण म्हणतो, कोण आहे हा माणूस आणि घरात कस काय आला? आनंद लगेच सिक्युरिटीला आवाज देतो आणि म्हणतो की तू घरात कस काय आलास, जा बाहेर. त्यावर लगेच जान्हवी म्हणते, जाओ भैया जाओ, सुट्टे पैसे नाहीये. लगेच शशिकांत म्हणतो, मी देईल तुम्हाला सुट्टे पैसे. जान्हवीला सांगते की हे हे आहेत शशिकांत मुकादम आहेत. मग जान्हवी म्हणते की हे बाबा आहेत. आनंद म्हणतो, आई, काय करून घेतलंय ह्या माणसाने? मग सीमा म्हणते, अरे ते जात होते आणि 4 मुलं आली आणि त्यांच्या तोंडाला कलर फासून गेली. मग लगेच आनंद म्हणतो, आई, हा खूप डेंजर कलर आहे बरं का, इतक्या सहजासहजी जाणार नाही. श्रीकांत पण आई आजीला म्हणतो, आई. मग लगेचच आई आजी त्याला म्हणतात, जा बरं तू आधी स्वच्छ तोंड धुवून घे. आनंद म्हणतो, आई आजी, हा काय साधासुद्धा रंग नाहीये, खूप डेंजर रंग आहे, हा काढण्यासाठी त्यांना टर्पेंट ऑइल वापरावे लागेल. मग लगेचच शशिकांत चिडतो आणि म्हणतो, तू खेळलायस का रंग? मग त्यावर लगेच आनंद म्हणतो की नाही, पण मी एक चित्रकार आहे आणि रंगांचं थोडंफार नॉलेज आहे मला. हा रंग पाण्याने जाणार नाही, याच्यासाठी टर्पेंट ऑइल लागेल आणि जर तुमच्याकडं नसेल तर माझ्याकडे आहे, देऊ का मी? लगेच शशिकांताला म्हणतो, मला नाही पाहिजे. आणि परतच हळूच म्हणतो की असलं तर दे, थोडंसं उपकार कर बापावर. त्यानंतर जान्हवी आणि आनंद खूपच हसत असतात. जान्हवी खूप हसत असते. त्यानंतर आनंद तिला म्हणतो, काय झालंय जान्हवी, इतकी का हसते? मग जान्हवी म्हणते की बेबी, ते कसं दिसत होतं? मग त्यावर लगेच आनंद म्हणतो, मला माझ्या ह्या कृत्याचा अजिबात गिल्ट नाही आहे, कारण त्यांनी रमा आणि अक्षयला इतका त्रास दिलाय ना. श्रीकांत मुकादम हा पेन डिझर्व करतो. जान्हवी म्हणते की तू हे कसं केलंस? मग लगेच आनंद म्हणतो, अभिनव कला महाविद्यालय माहिती आहे, तिथे माझे काही स्टुडंट आहेत, त्यांचा मी फेवरेट टीचर आहे, त्यांना मी हे काम सांगितलं आणि त्यांनी एकदम चोख केलंय. इकडे अक्षय खूप आनंदाने रमाला काय झालं ते सांगत असतो, पण रमाचं लक्षच नसतं. मग तो म्हणतो, तुझं काय झालं, तू विकल्या का सर्व बरण्या? मग रमा म्हणते, मला नाही जमणार हे. अक्षय म्हणतो, मुरांबा करायला तुला जमतं आणि विकायला जमणार नाही. त्यावर लगेच रमा म्हणते की मुरंबा करणं वेगळं आणि तो रस्त्यावर जाऊन विकणं वेगळं, ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहे आणि ते मला नाही जमणार. मग अक्षय तिच्याजवळ येऊन बसतो आणि तिला म्हणतो, आता आपण सगळं शून्यातून सुरू केलंय ना, मग तुला हे जमायलाच पाहिजे. मग रमा म्हणते, हे मला मान्य आहे की मला ते जमायला पाहिजे, केलंय हे सर्व मी काय हे पहिल्यांदीच नाही करत आहे.
याच्या आधीही जेवणाचे डबे केलेत. लोक मला घरी येऊन ऑर्डर द्यायचे. मी त्यांची ऑर्डर पूर्ण केली आहे. मी 100-100 लोकांचं जेवण बनवलंय. पोचवायला गाडीवर लोणावळ्याला गेले मी इथून. आपण वडापाव विकलाय गाडीवर. पण हे लोक स्वतःहून यायची. मी असं रोडवर ओरडून काहीच विकलेलं नाही. खूप भीती वाटते आणि माझ्या डोक्यात खूप विचार चालू असतात. लोक माझ्याबद्दल काय विचार करीत असतील? त्यांनी मला ओळखलं तर माझ्याकडे संशयाच्या नजरेने बघतायत. त्यांना वाटतं की मी मुरांबा नाही, यात काहीतरी भेसळयुक्त गोष्ट त्यांना विकते आहे आणि त्यांच्याकडून पैसे उकळते आहे. मग लगेचच अक्षय हसायला लागतो आणि तिला म्हणतो की मला समजलाय तुझा प्रॉब्लेम. हे बघ, प्रोडक्ट तयार करणे, त्याचं मार्केटिंग करणे आणि तो सेल करणे, ह्या तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहे आणि त्या आता आपल्याला जमल्याच पाहिजे. उद्या तू जर एखादी सोन्याची अंगठी घेऊन रस्त्यावर उभी राहिली आणि म्हणाली, "घ्या घ्या, ही सोन्याची अंगठी आहे, ही अस्सल आहे." मग लोक तुला 100 प्रश्न विचारणारच. ही सोन्याची अंगठी तू इतक्या कमी भावात का विकते? रस्त्यावर का विकते? कुठून चोरून आणलीस का? तुला त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आणि तुझा मुद्दा त्यांना समजून सांगावा लागणार. हे बघ, तू तुझे मुद्दे मला कशी समजावून सांगते, त्याप्रकारे तुला लोकांनाही हे समजावून सांगावे लागणार आणि त्यांचा विश्वास संपादन करावं लागणार. त्यावर रमा म्हणते, "मी तुम्हाला खरं सांगू, हे सगळं करताना मला खूप लाज वाटत होती. कदाचित आधीची रमा असती तर तिने हे सगळं केलंही असतं. रस्त्यावर उभं राहून ओरडून हा मुरंबा विकलाही असता. पण आता मला खरंच खूप भीती वाटते. कारण मी जेव्हापासून तुमच्याबरोबर लग्न करून आले, मी तेव्हापासून प्रयत्न करते की मी ह्या घरातलीच एक आहे. मी सगळ्यांना पटवून द्यायचा प्रयत्न करते की मी तुमची बायको आहे, मुकादमांची सून आहे आणि आता मला खूप भीती वाटते आणि लाजही वाटते की मी असं मुरंबा विकताना मला कोणी ओळखलं तर काय म्हणतील लोक? ही रस्त्यावर ओरडून मुरंबा विकणारी मुलगी मुकादमांची सून आहे, अक्षय मुकादमांची बायको आहे. ते सर्व मुकादमांना नाव ठेवतील आणि मग सर्वांना खूपच त्रास होईल. मला नाही जमणार हे. मग अक्षय म्हणतो की त्याला कशाला लाज वाटायला पाहिजे? लाज वाटायला तर यांना पाहिजे. यांनी यांच्या मुलाला आणि सुनेला घराबाहेर काढलं, नोकरासारखं वागवलं. मग आपण काय यांच्या इज्जतीची काळजी करायची? इकडे आनंद आणि शशिकांत मुकादम तोंड धुत असतात. त्यावेळेस लगेच शशिकांत म्हणतो की हे काय घाणेरडा वास आहे? त्यावर लगेच आनंद म्हणतो, "घाणेरडा नाही बाबा, उग्रवास आहे आणि हा कलर जाण्यासाठी हे एकमेव आहे. यानेच तुमचा कलर जाऊ शकतो. थोडंसं सहन करा हो बाबा." मग शशिकांत म्हणतो की रोगापेक्षा औषध जालीम आहे. आनंद म्हणतो, "बाबा, थोडं थोडं काय घेताय? आणखी घ्या ना." मग त्यावर शशिकांत चिडतो आणि म्हणतो, "आता काय पिऊ का? आता जर ते रंग लावणारे मला दिसले ना तर त्यांची अशी हालत करणार आहे ना." असं म्हणून शशिकांत खूपच चिडत असतो. इकडे रमा अक्षयला म्हणत असते, "बरोबर आहे तुमचं, पण मी हे नाही करू शकत." मग अक्षय म्हणतो, "तू कष्टांना घाबरणारी मुलगी नाहीये. नेमकं काय झालंय ते मला सांग." ते भूषण येतो आणि म्हणतो, "वहिनीसाहेबांचा विजय असो, वहिनीसाहेबांचा विजय असो." त्याच्याकडे रमा खूप रागाने बघत असते. मग अक्षय म्हणतो, "काय झालं?" मग लगेच भूषण म्हणतो, "आपल्या वहिनीसाहेबांनी 150 रुपयाची बरणी 50 रुपयाला विकली." मग अक्षय खूप आश्चर्याने त्या दोघांकडे बघत असतो. मग लगेच भूषण म्हणतो की वहिनीला माझ्यासारखं नाटक शिकण्याची गरज आहे. मग रमा खूप चिडून उठते आणि म्हणते की मला काही गरज नाहीये यांच्यासारखं नाटक शिकण्याची. हे सगळं यांच्यामुळेच झालंय. यांनी काय केलं तुम्हाला माहिती आहे? मला एक तर तिकडं नेलं मुरांबा विकायला आणि त्या रिक्षावर एवढा मोठा भोंगा बसवला आणि माझ्या हातात माईक देऊन मला म्हणतायत की त्याच्यावर बोला आणि मुरांबा विका. असा विकतात का मुरांबा? आणि यांनी नुसती मला घाई केली आणि यांनी काही वाक्य पण तयार केलीत. खाऊन बघा प्रेमाचा मुरांबा, आज चाटत बसाल बोटं ही खास आणि एकदा मुरांबा खाल तर रोज 100 वाळा घ्याल, असं काहीतरी ते वाक्य तयार केली होती. "असं विकतात का मुरांबा?" असं म्हणून रमा खूपच चिडत होती. मग अक्षय भूषणला म्हणतो, "तू अशी वाक्य तयार केली?" भूषण म्हणतो, "हां." मग अक्षय म्हणतो की रमा, तुला मार्केटिंगसाठी हे सगळं करावंच लागणार. मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे ही. मग रमा त्याच्यावर खूपच चिडते आणि म्हणते की ही दुसरी स्ट्रॅटेजी आहे. असं विकतं का कोणी मुरांबा? आणि यांनी लोकांना धमक्या दिल्या, आमचा मुरांबा घ्या आणि आम्हाला पैसे द्या. अक्षय उठतो आणि भूषणला म्हणतो, "तू धमक्या दिल्यास?" भूषण म्हणतो, "हो, मग काय करणार? लोक काही पण प्रश्न येऊन विचारत होते वहिनींना."
म्हणते त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे नाही मिळाली तर ते कसं काय घेतील मुरांबा. मग लगेच अक्षय म्हणतो बरोबर आहे तिचं. मग भूषण म्हणतो आता पुढच्या वेळेस मी वहिनींना फक्त नेऊन सोडेल आणि बाजूला उभा राहील आणि काय करायचं ते वहिनींलाच करून देईल. मग लगेच रमा म्हणते हो करेल मी मी मला ओळखणारं कुणीच नसेल तर करेल मी. अक्षय रमाच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो तू शांत हो. मला हिची गोची कळलीये. हिला मदतीला कोणीच नकोय. उद्यापासनं तू फक्त हिला नेऊन सोड. ही तिचा तिचा मुरांबा विकेल असं तो भूषणला सांगतो. संध्याकाळी आरती, जान्हवी, सीमा, आनंद आणि रमाकांत काका बसलेले असतात. ते खूप हसत असतात आणि आनंद म्हणतो की मला तर आज शशिकांतला पाहून इतके हसायला आलंय की बस. मग सगळेच जण खूपच हसत असतात. मग लगेच जान्हवी म्हणती वेल डन बेबी. मग लगेच सीमाच्या लक्षात येतं की हे सगळं आनंदनी केलं आहे म्हणून. मग आनंद म्हणतो मी हे सगळं मीच केलं आहे. शशिकांतला पण समजू दे ना की त्रास काय असतो ते. त्यांनी रमा आणि अक्षयला इतका त्रास दिलाय ना की आता आपण थोडासा त्रास व्हायलाच पाहिजे. त्यावर सगळे हो म्हणतात आणि मग रमाकांत काका म्हणतात की आपण सगळ्यांनी एक एक आयडिया शोधून काढायला पाहिजे. मग लगेच जान्हवी म्हणते माझ्याकडे खूप आयडिया आहेत. इकडे अक्षय रमाची प्रॅक्टिस घेत असतो. घोषणा तयार करून तो तिला पाठ करायला लावत असतो. मग त्यावर ते घोषणा ऐकून अक्षय म्हणतो की ही कॉमन घोषणा झाली आहे. काहीतरी अशी ढासू घोषणा पाहिजे की जी ऐकून लोकांना तो मुरांबा लगेच खावासा वाटला पाहिजे. मग लगेच रमा म्हणते की अशी ढासू घोषणा तयार करून काहीच उपयोग नाही. तो जो करायचा आहे तो वेडेपणा मी करून आले. काल मी 50 रुपयाला बरणी विकून आले. मग लगेच अक्षय म्हणतो की मी तर म्हणतो तू फुकट द्यायला पाहिजे होती. हे पुण्यातील गिऱ्हाईक आहे, यांना चव आवडली तर उद्या ते आपण म्हणू त्या किमतीला ते मुरांबा विकत घेतील. रमा म्हणते हो असं खरंच होईल. मग रमा लगेच पुढचे स्वप्न रंगवायला लागते की असं झालं तर आपण आपला स्टॉल टाकू. त्यानंतर स्टॉलचं आपल्या दुकान होईल. दुकानाचं आपलं मोठं मार्केट होईल. असे तिचे स्वप्न रंगवायचे काम चालू असते. त्यावर लगेच अक्षय भैंस ने अभी चारा नहीं खाया और आप चले दही बेचने. मग रमा त्यावर मी भैंस आहे का. मग अक्षय म्हणतो ते सगळं जाऊ दे, आधी तू घोषणा पाठ कर. रमा म्हणते किती वाजले बघितलं का. आता मला झोपू द्या. उद्या मला परत कामही आहेत आणि तुम्हाला पण कामावर जायचंय. सकाळी उठल्यावर तुम्ही बाग झाडता. मग याला सोड त्याला सोड, तुम्हालाही नाही वेळ भेटणार. आता थोडा वेळ भेटलाय तर आपण आराम करू. पण अक्षय काही तिचं ऐकत नाही. तो तिला म्हणतो की आज तू ही घोषणा पाठ कर आणि उद्या मुरांबा विकून ये. तू आली की तुला एक सरप्राईज आहे. मग रमा म्हणते काय सरप्राईज आहे. मग अक्षय म्हणतो ते सरप्राईज आहे, मी तुला आत्ता नाही सांगणार. तू आता पेन तोंडात धर आणि त्या घोषणा पाठ करायला लाग. मग तो पेन तोंडात धरते आणि घोषणा पाठ करायला लागते. उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की खूप छान छान घोषणा तयार करते आणि लोकांना मुरांबा विकत असते. हे सगळं लांबून अक्षय आणि भूषण बघत असतो. त्यावर भूषण म्हणतो की वहिनींनी हाऊसफुल केलाय. अक्षय पण म्हणतो की मला माहीत होतं की रमा हे करणारच आणि तिने ते करून दाखवलं. इकडे रमाचे खूप गिऱ्हाईक असतात आणि ती आनंदाने मुरांबा विकत असते. तेथे एक माणूस येतो आणि मुरांब्याची बरणी हातात घेऊन रमाला म्हणतो की तुम्हीच तुमच्या हाताने भरवा. तर रमा खूपच चिडते आणि त्याच्या एक कानाखाली वाजवते. मित्रांनो, असेच नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनल मराठी साईरामला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.